नमस्कार. आपण ऐकत आहात काही असं काही तसं. आपण ऐकत आहोत डॉक्टर स्वर्णलता भिशीकर यांनी खलील जिब्रान यांच्या द प्रॉफेटचा केलेला भावानुवाद. या भावानुवादाचं नाव आहे प्रेषित संदेश. आता सांज उतरली होती. आत्मदर्शिनी अल्मित्रा म्हणाली, धन्य आजचा दिवस, धन्य हे स्थान आणि धन्य तुझ्या आत्म्यातून उमटलेले शब्द. तो म्हणाला, खरोखर मी बोलत होतो का? त्याच वेळी मी ऐकत होतो, हेही खरं ना? तो मंदिराच्या पायऱ्या उतरला. लोक त्याच्या पाठोपाठ चालू लागले. तो आपल्या नौकेवर चढला आणि तिच्या सज्जावरून बोलू लागला. ऑर्फेलिसच्या नगरजनांनो, वारा मला सुचवतो आहे की तुमचा निरोप घेण्याची वेळ झालीये. त्या वाऱ्या इतकी मला घाई नाही हे खरं, पण जायला तर हवंच मला. आम्ही भटके दर्यावर्दी, कोणी न चोखाळलेले मार्ग आम्ही चोखाळतो. जेथे आमचा एक दिवस सुरू झाला तिथे आमचा दुसरा दिवस सुरू होत नाही. कुठे नव्या ठिकाणीच होतो आणि जिथे सूर्यास्त पाहिला तिथे दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय आम्ही पाहत नाही. तोवर नव्या ठिकाणी पोचलेलो असतो. धरित्री माता झोपलेली असते तेव्हाही आम्ही प्रवासच करत असतो. आम्ही अशा एका जिवट झाडाची बीजा आहोत की फळं पूर्ण पिकली. आमचं हृदय तुडुंबलेलं असलं की अशा क्षणी आम्ही वाऱ्यावर उधळले जातो. मित्रांनो, तुमच्यासोबत मला थोडाच काळ राहता आलं आणि जे शब्द मी बोललो तेही थोडेच होते. पण ते शब्द तुमच्या कानांवरून पुसले जाण्याआधी, माझं प्रेम तुमच्या स्मृतीतून विरून जाण्यापूर्वी मी परत येईन. अधिक समृद्ध हृदयाने आणि अधिक आत्मशरण ओठांनी मी तुमच्याशी बोलेन. होय, सागर भरती सोबतच मी परत येईन. जरी मृत्यूने मला लपवून ठेवलं आणि गाढ स्तब्धतेने मला वेढून घेतलं, तरीही तुमच्या जाणीवांना शोधत मी परत येईन. त्याला काही कारण आहे. जे शब्द मी तुमच्याशी बोललो तो सत्याचा उद्गार होता. तो यानंतर याहून स्पष्टतेने येईल. तुमच्या विचारांना जवळ असलेले शब्द घेऊन येईल. ऑर्फेलिसच्या नगरजनांनो, मी वाऱ्यासोबत जाते, पण पोकळीत विरून जाण्यासाठी नव्हे. आज तुमच्या गरजा आणि माझं प्रेम यांची परिपूर्ती झाली नसेल तर ती पुढच्या एके दिवशी होईल हे अभिवचन समजा. मनुष्याच्या गरजा बदलतात, पण त्याचं प्रेम बदलत नाही. प्रेमाने त्याच्या गरजांना पुरं पडावं ही त्याची अपेक्षाही बदलत नाही. म्हणून हे जाणून घ्या की एका गहन स्तब्धतेतून मी परत येईन. पहाटेचं धुकं विरलं की दवबिंदू शेतांवर तरळत राहतात. त्यांची वाफ होऊन त्याचे ढग बनतात आणि ते शेतांवर पुन्हा बरसतात. मी त्या दवबिंदूंसारखाच नाही का? रात्रीच्या स्तब्धतेत मी तुमच्या नगराच्या रस्त्यांवरून फिरलो. माझा आत्मा तुमच्या घरांमधून प्रवेशला. तुमच्या हृदयाचे स्पंद मी माझ्या हृदयात अनुभवले. तुमचे श्वास मी माझ्या चेहऱ्यावर अनुभवले. मित्रांनो, मी तुम्हाला इतका जवळून जाणतो. मला ठाऊक आहे तुमची सुख आणि तुमच्या व्यथा. तुम्ही झोपेत जी स्वप्न पाहिली ती माझी स्वप्न होती. पर्वत शिखरांमध्ये एखादं सरोवर असावं तसा पुष्कळदा मी तुमच्यात असे. तुमची शिखरं, तुमची वळणं, तुमचे उतार आणि तुमच्या विचारणी आकांक्षांची फिरती खिल्लार सुद्धा माझ्यात प्रतिबिंबित होत. तुमच्या बाळांचे झऱ्यात खेळणारे हसरे आवाज नि नद्यांच्या प्रवाहासमवेतची तुमच्या तरुण मुलांची व्याकुळता, ओढ माझ्या अंतर्यामीच्या शांततेत येऊन पोचत असे. जेव्हा ते माझ्या अंतर्यामीच्या गूढतेत येऊन पोचले तेव्हाही त्यांची गीतं संपलेली नव्हती. पण त्या हास्याहून मधुर आणि त्या तरुणाईच्या व्याकुळतेहून मोठं असं काही तुमचं माझ्यापर्यंत आलं. ती होती तुमची असीमता. ज्या विराट पुरुषाचे तुम्ही स्नायूनी पेशी आहात, तो तुमच्यातला विराट पुरुष मला भेटला. त्याच्या महासंगीतापुढे तुमची गीतं हे जणू अशब्द स्पंदच. या विराट पुरुषामुळे तुम्ही विराट होता.
मी त्याला तुमच्यात पाहिलं आणि तुमच्या रूपात त्याच्यावर प्रेम केलं. प्रेम जी अंतर पार करतं ती ह्या विराटाच्या पोटातलीच नसतात का? त्या पलीकडे कुणाची दृष्टी, अपेक्षा आणि गृहीतं जाऊ शकतील का? एखाद्या मोठ्या एका वृक्षाला सर्वत्र सफरचंद लगडावीत असा तो तुमच्यातला विराट पुरुष दिसतो. त्याची शक्ती तुम्हाला धरित्रीशी बांधून ठेवते. त्याचा सुगंध तुम्हाला आकाशात घेऊन जातो आणि त्याच्या शाश्वततेत तुम्ही मृत्यू ओलांडून जाता. तुम्हाला आजवर सर्वांनीच सांगितलंय की तुमच्या साखळीतल्या सर्वात दुर्बल दुव्या इतके तुम्ही दुर्बल आहात. पण हे अर्ध सत्य आहे. तुमच्या सर्वात समर्थ दुव्या इतके तुम्ही समर्थही आहात. तुमच्या बारीकशा कृतीवरून तुमचं मूल्यमापन करणं हे समुद्राच्या निसटत्या फेसावरून समुद्राचं मूल्यमापन करण्यासारखं आहे. तुमच्या अपयशावरून तुमचं मोजमाप करणं हे ऋतूंच्या अनित्यतेबद्दल त्यांना दोषी ठरवण्यासारखं आहे. अरे, तुम्ही तर सागरासारखे आहात. भरतीसाठी वाट पाहणारी भारी जहाजं तुमच्या किनाऱ्याला थबकलेली आहेत. पण समुद्र जसा भरतीची वेळ बदलू शकत नाही, तसंच तुम्हीही तुमच्या भरतीच्या वेळा बदलू शकत नाही. तुम्ही ऋतूंसारखे आहात. तुमच्या शिशिर ऋतूत तुम्ही तुमच्या वसंत ऋतूला नाकारता आहात असं दिसलं तर तुमच्या आत विसावलेला वसंत ऋतू झोपेतच हसतो. तुमच्या नकाराने तो व्यथित होत नाही. असं समजू नका की मी हे अशासाठी सांगत आहे की मी गेल्यावर तुम्ही एकमेकांना म्हणाल की ह्यानी आपली उत्तम स्तुती केली, त्याला आपल्यातलं चांगलं तेवढंच दिसलं. पण तसं नाही मित्रांनो. जे तुम्हाला तुमच्या विचार जगतात ज्ञात आहे तेच मी शब्दात बोललो. ज्ञान हा शब्द म्हणजे शब्दातीत ज्ञानाची सावली नव्हे काय? आपल्या भूतकालाची नोंद ज्या स्मृतीने ठेवली आहे त्या बंदिस्त स्मृतीत उमटणाऱ्या लाटा म्हणजे तुमचे विचार आणि माझे शब्द. फार प्राचीन काळात ज्यावेळी पृथ्वी स्वतःबद्दल व तुमच्याबद्दल काहीच जाणत नव्हती आणि रात्री ती प्रचंड गोंधळात मग्न असे, त्या काळापासून स्मृतीने सर्व नोंदी ठेवलेल्या आहेत. शहाणे लोक तुमच्याकडे आले, ज्ञानी लोक आले. आपलं ज्ञान ते तुम्हाला द्यायला आले होते. पण मित्रांनो, तुमच्याकडच्या ज्ञानाच्या ठेव्यातलं काही घेऊन जायला मी आलो होतो. आणि बघा, शहाणपणापेक्षा ज्ञानापेक्षा श्रेष्ठ असं काहीतरी मला गवसून केलं. ती तुमच्यातली चैतन्याची ज्वाला स्वतःच्याच इंधनाने सदैव अधिकाधिक तेजस्वी होताना मला दिसते. तिची झेप तुम्हाला कळतच नाही, म्हणून तुम्ही शोक करता की बघा दिवस कसे निरर्थ निघून चाललेत. जे जीवन शरीरात राहणाऱ्या जीवनाच्याच फक्त शोधात असतं त्याला मृत्यूचं भय वाटतं. खरोखर येथे मृत्यू नाही. मृत्यूची प्रतीकं, थडगी, समाध्या नाहीत. ही पर्वतराजी, ही समतल मैदानं आहेत, आत्म्याला जोजावणारे पाळणे आणि आकांक्षांना उंच नेणाऱ्या पायऱ्या. जिथे तुमच्या पूर्वजांना भूमीच्या पोटी ठेवलं आहे तिथे थांबून जरा निरखून पहा. तिथे तुम्ही तुमच्या मुलाबाळांसह वावरताना खेळताना तुम्हाला दिसाल. आपण आनंदात असतो, पण तो आनंद का आहे, कसा आहे ते आपल्याला कळत नाही. काही जण तुमच्याकडे आले, तुमच्या श्रद्धेला अनुसरून त्यांनी सुवर्णमय अभिवचनं तुम्हाला दिली. त्या बदल्यात तुम्ही त्यांना संपत्ती, सत्ता आणि वैभव दिलं. मी तर तुम्हाला एखादं अभिवचनही देऊ शकलो नाही, तरी तुम्ही माझ्यावर औदार्याचा वर्षाव केलात. जीवनाबद्दलची तुमची खोल अभिप्सा तुम्ही मला दिलीत. जी भेट मनुष्याच्या सर्व आकांक्षा तहानेल्या करून सोडते आणि सर्व जीवन म्हणजे एक निर्मळ झरा करते, अशी भेट सर्वात मोलाची. ती तुम्ही मला दिलीत, यातच माझा खरा सन्मान झाला, मला खरा पुरस्कार मिळाला. जेव्हा जेव्हा मी पाणी पिण्यासाठी या झऱ्यापाशी येतो तेव्हा मला हे जिवंत पाणी तहानलेलं दिसतं. जेव्हा मी पाणी पितो तेव्हा ते पाणी मला पीत असतं. मी भेटी स्वीकारत नाही,
म्हणून तुमच्यापैकी काहींना वाटतं की मी लाजाळू, संकोची आहे. काहींना वाटतं की मी अभिमानी आहे. कामाचा मोबदला स्वीकारायचा म्हटला तर मी फार मानी आहे हे खरं, पण भेटींबाबत नव्हे. ज्यावेळी तुम्ही तुमच्या शेजारी बसून जेवायचा आग्रह मला करत होतात, त्यावेळी मी रानावनातली फळं खाऊन भूक भागवली हे खरं. ज्यावेळी तुम्ही प्रेमाने तुमच्याकडे मला राहायला बोलावत होतात, त्यावेळी मी देवळाच्या ओसरीवर झोपणं पसंत केलं हेही खरं. तरी माझ्याबद्दलची तुमची आस्थाच माझ्या मुखातला घास गोड करत होती आणि झोपेत मला अपूर्व स्वप्न दाखवत होती ना. याबद्दल मी तुम्हाला खूप दुआ देतो. तुम्ही खूप देता आणि आपण देत आहोत याची तुम्हाला जाणीवही नसते. जे सत्कृत्य आरशात स्वतःला न्याहाळतं ते पाषाणवत होतं. ज्या सत्कृत्याबद्दल मनात प्रशंसा जन्माला येते तेच पुढे शिव्याशाप वाट्याला यायला कारणीभूत होतं. तुमच्यापैकी काही जण म्हणाले की हा दूर दूर राहतो, याला एकट्यालाच राहायला आवडतं, हा आत्ममग्न आहे. आणखी काही जण म्हणाले हा रानातल्या झाडांशी बोलतो, पण याला माणसांशी बोलायला नको. हा टेकडीच्या माथ्यावर चढून बसतो आणि आपल्या नगराकडे तुच्छतेने पाहतो. हे खरं की मी डोंगर माथे चढत होतो, दूर दूर जात होतो, पण तुमच्यापासून पुरेशा अंतरावर आणि पुरेशा उंचीवर गेल्याशिवाय मी तुम्हाला कसं जाणू शकलो असतो? खरोखर दूर गेल्याशिवाय खरी निकटता येऊ शकते का? इतर काही जणांनी शब्दात बोलून दाखवलं नाही, पण त्यांच्या मनात असं येऊन गेलं, हे अजब माणसा, तुला अप्राप्य उंचीची ओढ आहे. जिथे गरुड घरटी बांधतात अशा शिखरांवर तू का राहतोस? जे कधीच हाती येणार नाही अशाचा ध्यास तू का घेतला आहेस? कुठली वादळं तू आपल्या जाळ्यात पकडू पाहतोयस? कुठल्या अज्ञात पक्ष्यांचा वेध तू आकाशात घेऊ पाहतेस? खाली ये, आमच्यातलाच एक होऊन राहा. खाली ये, आमच्यातला घास खाऊन तुझी भूक भागव. आमच्या पाण्याने तुझी तहान शमव. आपल्या अंतर्यामी त्यांनी असे उद्गार काढले, पण अजून खोलात जाऊन त्यांनी पाहिलं असतं तर त्यांच्या लक्षात आलं असतं की त्यांच्याच आनंदाच्या आणि त्यांच्याच व्यथेच्या रहस्याचा मी वेध घेतो आहे. तुमचे जे विराट आत्मे आकाशात विहार करतात त्यांचा मी वेध घेत होतो आणि माझा स्वतःचाही. शिकारी स्वतःचीच शिकार करत होता. माझ्या धनुष्यावरून सुटलेले कितीतरी बाण माझ्याच उरात घुसले आणि जो उड्डाण करत होता तो जमिनीवरून देखील सरपटत होता. ज्यावेळी सूर्यकिरणात माझे पंख भरारी घेत होते त्यावेळी माझी सावली पृथ्वीवर कासव होऊन सरकत होती. मी श्रद्धावान होतो तसा संदेहग्रस्त सुद्धा होतो. तुमच्या ठिकाणी माझा अधिक विश्वास असावा म्हणून आणि तुमच्याबद्दल मला अधिक कळावं म्हणून माझ्या स्वतःच्या जखमेत मी कितीदा बोट रोवलंय. त्या विश्वासाच्या आणि त्या श्रद्धेच्या बळावर मी आज म्हणतो, तुम्ही तुमच्या शरीरात बंदिस्त नाही, तुमच्या घरादारांशी, शेतांशी, मळ्यांशी बांधलेले नाही. जे तुमच्यात आहे ते पर्वत शिखरांवर राहतं नि वाऱ्यासवे विहार करतं. सूर्यप्रकाशात उभेचा शोध घेत सरपटणारे किंवा अंधारात सुरक्षिततेसाठी बिळं खणणारे तुम्ही नाही. तुम्ही मुक्त आहात. तुम्ही अवकाशात संचार करता. पृथ्वीला तुम्ही वेढलं आहे. आज या शब्दांचा अर्थ तुम्हाला उमगणार नाही, पण तसा आग्रहही धरू नका. सर्वच गोष्टी प्रारंभी अस्पष्ट धूसर असतात, पण त्या काही तशाच राहत नाहीत. आणि मला वाटतं की तुम्ही माझ्याकडे प्रारंभ म्हणूनच पाहावं. जीवन आणि ज्याच्या ज्याच्यात म्हणून जीवनाचं चैतन्य आहे त्या सर्वाचा जन्म धूसरतेत झाला, स्फटिकवत स्पष्टतेत नाही. ज्याला आपण स्फटिक म्हणतो ते नष्ट होत चाललेलं धुकं असू शकतं, कोणी सांगावं? माझी जेव्हा आठवण कराल तेव्हा या गोष्टींची आठवण करा.
जे तुमच्यात अति दुर्बल आणि संभ्रमित वाटतं तेच सर्वात शक्तिशाली आणि निश्चयी असतं. तुमची मजबूत अस्थि आकृती तुमच्या तरल अशा श्वासांनी घडवलेली नाही का? जे स्वप्न पाहिल्याचं तुम्हाला आठवतही नाही, अशा एका स्वप्नातूनच ही ऑर्फेलिस नगरी आणि तिच्यातलं सर्व काही उभं राहिलं ना. श्वासांची भरती तुम्ही पाहायला शिकलात की मग बाकी काही पाहणं तुम्ही सोडून देता. स्वप्नाची कुजबूज तुम्हाला ऐकू आली की बाकी काही ऐकायला तुम्हाला नको वाटतं. पण आज तुम्ही श्वासांची भरती पाहत नाही आणि स्वप्नांची कुजबूज ऐकत नाही, हे चांगलंच आहे. ज्या हातांनी तुमच्या डोळ्यांवर आवरण घालणारा पडदा तयार केला, तो हातच तो पडदा काढून घेईल एक दिवस. ज्या बोटाने तुमचे कान आज मातीच्या गोळ्यांनी बंद करून ठेवलेत, ती बोटच ते गोळे काढून फेकून देतील. मग तुम्हाला खऱ्या अर्थाने दिसू लागेल, मग तुम्हाला खऱ्या अर्थाने ऐकू येऊ लागेल. पण आपण अंधत्वाचा अनुभव घेतला, बधीरपणाचा अनुभव घेतला, याचं दुःख तुम्ही करणार नाही. कारण तुमची दृष्टीने श्रवण उघडेल त्या दिवशी सर्व गोष्टींचे सुप्त हेतूही तुम्हाला स्पष्ट होतील. मग तुम्ही जसा उजेडाला दुवा द्याल तसाच अंधारालाही द्याल. एवढं बोलून त्यांनी सभोवार पाहिलं. त्याच्या जहाजाचा कप्तान डेकवर उभा होता. एकदा तो भरलेल्या शिडांवर नजर टाकत होता, तर एकदा दूरवरच्या अंतरावर. कप्तानाकडे संकेत करत तो म्हणाला, माझ्या नौकेचा कप्तान तितिक्षा धरून आहे. खूपच थांबायची तयारी त्यांनी दाखवली आहे. खरं तर वारा वाहतो आहे, शिड अस्वस्थ झाली आहे, दिशादर्शक दिशा घ्यायला उत्सुक आहे. पण कप्तान माझ्या संकेताची शांतपणे वाट पाहते आणि हे माझे दर्यावर्दीही माझं बोलणं शांतपणे ऐकतायत. त्यांनी याहून मोठ्या सागराचा गाज ऐकलेला आहे, पण आता त्यांना फार वाट पाहावी लागणार नाही. मी निघायला तयार आहे. प्रवाह सागराच्या निकट पोचला आहे. पुन्हा एकदा ती महान माता आपल्या बाळाला छातीशी घेते आहे. ऑर्फेलिसच्या नगरजनांनो, मी तुमचा निरोप घेत आहे. आजच्या दिवसाची सांगता झालीय. पाण्यातली कमळं जशी दुसऱ्या दिवशी उमलण्यासाठी आदल्या दिवशी मिटतात, तसाच आजचा दिवस मिटलाय. आजच्या दिवसाने आपल्या ओंजळीत जे घातलं ते आपण सांभाळून ठेवूया. हे जर पुरेसं झालं नाही तर आपण परत एकत्र आलं पाहिजे आणि तो दाता आहे त्याची पुन्हा प्रार्थना केली पाहिजे. मित्रांनो, विसरू नका, मी परत तुमच्याकडे येणार आहे. थोडा काळ जाईल. माझी अभिप्सा नवा देह स्वीकारण्यासाठी माती पाणी गोळा करेल. थोडासाच काळ मी वाऱ्यावरती विसावेन आणि मग आणखी एका स्त्रीच्या गर्भात प्रवेश करेन. तुमचा मी निरोप घेतो आणि यौवनाचे जे दिवस मी तुमच्या सोबत राहिलो त्या यौवनाचाही निरोप घेतो. कालच जणू आपण स्वप्नात भेटलो. माझ्या एकाकीतेत तुम्ही माझ्यासाठी गाणी गायलीत आणि तुमच्या उत्कंठांचा मी आकाशात एक मनोरा बांधला. पण आता निद्रेचा काळ संपलाय, आपलं स्वप्नही संपलंय आणि आता पहाटही संपली आहे. भर माध्यान्ह माथ्यावर आहे. आता तंद्री सोडून जागेपणाने दिवसाकडे वळायला हवं आणि परस्परांचा निरोप घ्यायला हवा. जर आठवणींच्या झिलमिल सांजेला आपण भेटलो तर आपण पुन्हा बोलू. तुम्ही याहून गहन गहनशी गाणी माझ्यासाठी गाल आणि एखाद्या स्वप्नात आपण भेटलो तर आकाशात आणखी एक मनोरा आपण बांधू. एवढं बोलून त्यांनी नौकेवरच्या तांडेलांना संकेत केला. त्यांनी नांगर उचलला आणि नौका दोरखंड सोडून मोकळी केली. ते पूर्वेच्या दिशेने निघाले. किनाऱ्यावरच्या ऑर्फेलिसच्या नगरजनांच्या हृदयातून एक आर्त कंदन उमटलं. त्या सांजवेळी एखाद्या रणवाद्याच्या महाध्वनीसारखं ते सागरावर पसरत गेलं. थोड्या वेळाने सर्व लोक आपापल्या घरी परतले. अल्मित्रा मात्र दूर जाणाऱ्या नौकेकडे दृष्टी लावून खूप वेळ किनाऱ्यावर उभी होती. ती नौका धुक्यात मिसळून दिसेनाशी झाली तोपर्यंत ती तशीच एकटी उभी होती.
तिच्या हृदयात त्याचे शब्द जागे होते. अगदी थोडा वेळ वाऱ्यावर क्षणभर विसावा आणि मी एका दुसऱ्या स्त्रीच्या गर्भात प्रवेश करीन. अलविदा मित्रांनो, अलविदा.